Okay, so today we will continue with the next mode of transportation, that is the airway. So we have covered the various modes of transportation, that is railway, we have covered bridges, tunnels, waterway, that part of mode of transportation we have covered. So today we will see the airway, that is the next type of or mode of transportation. So what is airway? Anyone? What is airway? तुम्ही काय थिंक करू शकता एअरवे? एनीवन? काहीच सांगू शकत नाही? एअरवेने ट्रान्सपोर्टेशन करतो ना आपण? Yes. We can reach from one destination to the another destination by using the airway. In the airway we can use the aircraft or helicopter. म्हणजे हेलिकॉप्टर किंवा विमान आपण यूज करून आपण एअरवेनं ट्रान्सपोर्टेशन करू शकतो की फ्रॉम फर्स्ट डेस्टिनेशन टू दी second destination. So how we define or what is the technical meaning of the airway? So the transportation by the airway is the fastest among the four, and by waterway is the slowest. It is the slowest. So एअरवे हा सगळ्यात फास्टेस्ट असा मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे की ज्या वेनं आपण काय करू शकतो, ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. बट द लिमिटेशन्स ऑफ द एअरवेज आर मेनी मोर. जसं की आपण रोडवरून आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, रेल्वेने ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, त्याच्यापेक्षा कितीतरी लेस चान्सनं आपण एअरवे करू शकतो, एअरवेने ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. So how many from you have traveled from airway? कोण आहे तुमच्या की एअरवेने ट्रान्सपोर्ट केले? एनीवन? कोणी नाही? ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही एअरपोर्ट पाहिला नसेल कोणीच, मे बी पाहिलाय का कोणी एअरपोर्ट? Yes, sir. पाहिलेलं आहे पण ट्रॅव्हल केलं नाही का? No, sir. ओके, म्हणजे मग तुम्ही पाहिला असेल एअरपोर्ट तो ही बाहेरूनच पाहिला असणार आहे, फील्डवर आतमध्ये गेला नसेल तुम्ही. मग किंवा जी काय प्रोसेस असते एअरवेची आतमध्ये तुम्ही एअरक्राफ्टकडे जाण्याची जी काय आपली प्रोसेस राहते ते प्रोसेस मग तुम्ही पाहिलीच नसेल. ओके, मी ही एकदाच प्रवास केला, तो पण पुणे दिल्ली, त्याच्यामुळं मलाही फक्त थोडीच माहिती आहे एअरवेची. सो generally this is the airway. We can transport from the air by using the aircraft or helicopter. Okay, that is the we can that is the technically we can define. It is the way we are using for the transportation in the air by using the aircraft or helicopter. So and here waterway is the स्लोएस्ट, सगळ्यात स्लो वे कोणता आहे? वॉटरवे. आणि सगळ्यात फास्टेस्ट वे कोणता आहे? एअरवे. बट वॉटरवे आणि एअरवे या दोन्हीलाही लिमिटेशन्स आहेत. वॉटरवेनेही आपण प्रवास म्हणजे सारखा प्रवास करत नाही, किंवा एअरवेनेही आपण लेस चान्सेस ऑफ ट्रॅव्हल. बट द अदर टू वेज, रेल्वे और रोडवे, these are the two ways we can use normally. की जनरली आपण ते दोन वेज प्रिफर करत असतो. ओके, सो दॅट वी हॅव कवर्ड और वी हॅव सीन इन दी डिटेल रोडवे और रेल्वे. सो ट्रॅव्हल बाय एअर ऑल्सो प्रोव्हाइड्स मोर कम्फर्ट. गुड, कारण का एअरवेने सुद्धा जे काय ट्रॅव्हल आहे ते मोर कम्फर्ट आहे. कारण का एकदा तुम्ही टेक ऑफ केलं की एकदा कॉन्स्टंट स्पीडला किंवा कॉन्स्टंट हाईटला गेला की कॉन्स्टंट हाईट वरून जोपर्यंत तुम्हाला लँड व्हायचं नाहीये नेक्स्ट डेस्टिनेशनला किंवा नेक्स्ट एअरपोर्टला, तोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असता. म्हणजे ट्रॅव्हल हा पार्ट कम्फर्ट असतो.
टेक ऑफ करताना तुम्हाला थोडंसं वाटेल की आपण इनक्लाइंड पोझिशन मध्ये आहे वगैरे, किंवा लँड करताना थोडंसं वाटेल. बट ज्यावेळी आपण एअरमध्ये असतो एका कॉन्स्टंट हाईटला 2000 मीटर, 2500 मीटर, 3000 मीटर, म्हणजे आपण जनरली 2 ते 3000 मीटर या म्हणजे 2 ते 3 किलोमीटर जमिनीपासून आपण जनरली हाईटला आपण ट्रॅव्हल करत असतो ग्राउंड पासून. सो इट इज दी मोर कम्फर्ट ट्रॅव्हल बाय इफ वी कम्पेअर दी रोडवे, रेल्वे और वॉटरवे, ह्या सर्वांपेक्षा आपल्याला कंपॅरिझन नी हा वे कम्फर्ट आहे. बट if we think about the white बोलू नये, पण if you think about the accident, then here no chances of, बरोबर आहे, वाचण्याचे चान्सेस या वे मध्ये आपले 99.99% नसतील ऍज कम्पेअर टू अदर वेज. सो इफ यू सी दी इमेज, हे तुमचं एअरपोर्टची बिल्डिंग दिसते का सर्वांना? या ठिकाणी एरोप्लेन्स उभा आहेत, म्हणजेच एअरक्राफ्ट उभा आहेत. या ठिकाणाहून तुम्हाला ही जी दिसते ती तुमची काय दिसते? रनवे. रनवे. Just a minute. Am I audible? Yes, sir. Okay. So just a minute, someone is waiting. ओके. सो हा जो रनवे आहे, या रनवेवरून काय होतं, या ठिकाणी तुमचं एरोप्लेन एअरपोर्टच्या जवळ असतं. ते एरोप्लेन एकदा पॅसेंजर पूर्णपणे याच्यामध्ये बसल्यानंतर ते बॅक साईडनी मूव्ह होऊन परत काय होतं, या रनवेनी काय होतं, काही डिस्टन्स 1-2-3 किलोमीटर ते काय करतं, फास्ट स्पीडनं ग्राउंडवरती रन होतं आणि त्यानंतर ते टेक ऑफ होतं. आणि टेक ऑफ झाल्यानंतर परत नेक्स्ट डेस्टिनेशन किंवा नेक्स्ट एअरपोर्टला लँड होतं. सो इन दिस वे वी कॅन यूज दिस एअरवे फॉर दी ट्रान्सपोर्टेशन पर्पज. ओके. So there are types of airports available. So types of airports are international airport, domestic airport, and military aerodromes. So international airports, it means what? So all the international passengers coming to that airport, it means the aeroplanes are transporting from our country to other country or other country to our country, like this. Our means other all countries. कोणत्याही वेगवेगळ्या कंट्री मधून जर ते एरोप्लेन्स जर ट्रॅव्हल होत असतील तर त्या केसमध्ये आपण त्या पर्टिक्युलर एअरपोर्टला इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणतो. सो कोणाला माहित आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट कोणकोणते आहेत आपल्या मुंबई नाही, पूर्ण कंट्रीमध्ये? मुंबई, दिल्ली, कोलकाता, अजून चेन्नईचं पण आहे, हैदराबाद. राईट दॅट, हैदराबाद आहे. सो हे इंटरनॅशनल. औरंगाबाद नाहीये, औरंगाबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही, ते डोमेस्टिक आहे. म्हणजे कंट्री टू कंट्री औरंगाबाद किंवा अदर जे पुणे सुद्धा आहे आपलं इंटरनॅशनल. बेंगलोर आहे. म्हणजे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला विचारले की माहित आहेत का, अशा पद्धतीने बेंगलोर पण आहे. सो अशी काही एअरपोर्ट आहेत की डायरेक्ट इंटरनॅशनल, म्हणजे बाहेरच्या कंट्रीतून आपल्या कंट्रीमध्ये डायरेक्ट एअरोप्लेन्स अशा सिटीमध्ये आपल्या लँड होतात, त्या एअरपोर्टला लँड होतात. सो मेजर दिल्ली, बेंगलोर, पुणे, मुंबई, कोलकाता अशी काही, हैदराबाद हे मेजर आहेत. सो जर आपल्या आशिया खंडामध्ये जर मलेशिया, इंडोनेशिया या स्टेटमधून, या कंट्रीमधून जर एरोप्लेन येत असतील तर ते डायरेक्ट हैदराबादला येतात. जर बाहेरून युरोपमधून येत असतील तर ते डायरेक्ट दिल्लीला येतात किंवा मुंबईला येतात. अशा पद्धतीनं जो वे आहे त्या वेनी एअरपोर्ट त्या एअरपोर्टला लँड होत असतात की ज्या वेने आपल्याला जायचं आहे. डोमेस्टिक एअरपोर्ट्स, इट मीन्स
आपल्या विदिन दी कंट्री द एअरक्राफ्ट आर मुव्हिंग, म्हणजे आपल्या देशातल्या देशामध्ये काही गुड्स असेल, काही गोष्टी असतील अशासाठी जे डोमेस्टिकली यूज करतात असे एअरपोर्ट ज्याला आपण आहेत ते, म्हणजे जे विदिन दी कंट्री आपण यूज करतो त्याला डोमेस्टिक. आणि मिलिटरी, सो मिलिटरीमध्ये आपण सेपरेट एअरपोर्ट मिलिटरीचं आहे की जे द ॲज अ पार्ट ऑफ प्रोटेक्शन ऑफ आवर कंट्री, आपल्या कंट्रीचं प्रोटेक्शन पार्ट म्हणून मिलिटरीचं आपलं जे एअरपोर्ट आहे ते सेपरेट आहे, की त्याचा आणि आपल्या कुठल्याही डोमेस्टिकचा किंवा इंटरनॅशनल एअरपोर्टचा काहीही रिलेशन येत नाही. गॉट इट? म्हणजेच त्या ठिकाणी जे एरोप्लेन्स असतात ते सगळे कसे असतात, कशासाठी वापरले जातात ते, फॉर दी प्रोटेक्शन पर्पज. म्हणजे त्यात पॅसेंजर मुवमेंटचे ते एअरोप्लेन्स नसतात की जे मिलिटरीमध्ये आपण यूज करतो. ते तुम्ही पाहिलेले आहेत सर्वांनी टीव्ही वरती वगैरे, जरी आपल्याला समोरासमोर पाहायला मिळाले नसले तर टीव्ही वरती सर्वांनी पाहिले असतील मिलिटरीचे, पाहिलेत ना? हो सर. त्याला एरोड्रोम्स असंही म्हटलेलं आहे. सो these are the various types of airports available in the any country. And types of airfield, म्हणजे कशा पद्धतीची धावपट्टी असते, कशा पद्धतीचे रनवे असतात. तर फ्लेक्झिबल बिटुमिनस किंवा रिजिड सिमेंट कॉन्क्रीटचा, एकतर सिमेंट कॉन्क्रीटचा किंवा फ्लेक्झिबल बिटुमिनस असतात. सो आय हॅव सीन सो मेनी प्लेसेस फ्लेक्झिबल, कारण का एरोप्लेन ज्यावेळी तुमचं लँड होत असतं किंवा एरोप्लेन्स ज्यावेळी टेक ऑफ होत असतं, अशा कंडिशनला तुमचं टायरचं फ्रिक्शन हे ग्राउंडवर खूप असतं. त्या केसमध्ये जनरली फ्लेक्झिबल पेवमेंट असणं गरजेचं आहे, की ज्यावेळी तुमचा प्रेशर जेव्हा टायरचा, आपल्या साध्या टायर सारखं टायर असेल का हो, किंवा व्हील असेल तेवढं व्हील आहे का एरोप्लेनचं? खूप मोठं व्हील असतं. 2 व्हीलर 4 व्हीलरची आपली टायर साईजची छोटी आहेत ॲज कम्पेअर टू एरोप्लेनचं किंवा एअरक्राफ्टचं जे व्हील आहे ते, आणि त्याचे टायर्स असतात ते खूप हे असतात, हेवी किंवा मोठ्या साईजचे असतात. त्यामुळे त्याचं जे ज्यावेळी लँड होत असताना फ्लेक्झिबिलिटी हा असणं गरजेचं आहे. सो तरी पण आपण या 2 टाईपचे फील्ड वापरतो, रनवे वापरतो, फ्लेक्झिबल ऑर रिजिड, की जे आपण रोडवे मध्ये पाहिलेले आहेत. बरोबर आहे? याचे फ्लेक्झिबलचं आणि रिजिडचं जे काय पॅरामीटर्स आहेत ते आपण डिटेलमध्ये रोडवे मध्ये पाहिले होते. फ्लेक्झिबल मध्ये तुमचं जे काय लेअर आहे तो काय होतो, ज्यावेळी व्हेकलचा लोड येतो त्यावेळी काय होतो, तो फ्लेक्झिबल म्हणजे कॉम्प्रेस होतो आणि व्हेकल निघून गेली की परत रिगेन ओरिजिनल शेपला येतो. पण कॉन्क्रीट रिजिडचं तसं नाहीये, त्याच्यावरती इम्पॅक्ट बसला जातो. सो दिस टाइप ऑफ fields generally using for the runway at the airport. So got it everyone? These are the types of airport and types of airfield. आले लक्षात सर्वांच्या? Yes, sir. Okay. Yes, sir. So now what are the advantages of airway and disadvantages of airway? एअरवे आपण वापरतो म्हणजे काहीतरी त्याचे ऍडव्हान्टेज असणार आहेत, किंवा वापरत असताना सुद्धा काहीतरी डिसएडव्हान्टेज आपल्याला फेस करावे लागत असणार आहेत. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेज? वी विल सी फर्स्ट ऍडव्हान्टेजेस. सो इट डज नॉट रिक्वायर अ ट्रॅक सिमिलर टू वॉटरवे. वॉटरवेला आपण कोणता ट्रॅक, कोणता रोड तयार केलेला आहे का? नाही केलेला. सिमिलरली एअरवेलाही आपण कोणताही ट्रॅक किंवा कोणताही रोड आपल्याला कन्स्ट्रक्ट करावा लागत नाही. दिस इज दी one of the great advantage. So it does not require a track. It is useful in the military activities. Generally military activities मध्ये आपल्याला एअरवेचा हा खूप हेल्प होते. एअरवेची मिलिटरीच्या ऍक्टिव्हिटीज आपण करत असताना. सो इट इज वन ऑफ द ग्रेट ऍडव्हान्टेज फॉर दी इफ वी कन्सिडर दी मिलिटरी. जर मिलिटरी आपण कन्सिडर केली तर त्याचा खूप युजफुल आहे. देन फास्टेस्ट मोड ऑफ द ट्रान्सपोर्टेशन. बरोबर आहे ना? आहे की नाही? फास्टेस्ट मोड सगळ्यात आपल्याला माहित आहे की दिस इज दिस व्हेरी फास्ट मोड ऑफ द ट्रान्सपोर्टेशन. किती वेळात पोहोचेल पुणे दिल्ली? सांगितलं होतं ना मी लास्ट लेक्चरला, मे बी 2 hours. हा, 1 hour and 45 minutes मध्ये आम्ही पोचलो होते. साधारणतः बरोबर 1.25 तासामध्ये आपण पुणे दिल्ली म्हणजे कितीतरी डिस्टन्स आपण
1 ते 1.5 तासामध्ये कव्हर करू शकतो, की जे ट्रेननी कमीत कमी 12 तास लागतात. फास्टेस्ट ट्रेन दुरंतो एक्सप्रेस आहे मुंबई दिल्ली, सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन आहे मुंबई टू दिल्ली दुरंतो एक्सप्रेस. ती एक्सप्रेसला 12 तास लागतात, म्हणजे नॉनस्टॉप आहे ती ट्रेन, मध्ये आधी कुठेच थांबत नाही, तरीही 12 तास लागतात. मग अदर ट्रेन्सला तर कमीत कमी 3-3, 4-4 दिवस, 3-3 दिवस तर आरामात जातात. So if you think about the mode of transportation, so the railway or airway is the very fastest mode of the transportation. The next advantage is it is a powerful mean of attack. आपण जनरली आता इथे डिस्कस केलं, मिलिटरीमध्ये खूप युजफुल आहे. म्हणजे जर आपण मिलिटरीमध्ये जर एअरवेचा उपयोग केला किंवा एअरवे जर आपण यूज केलं तर आपण खूप पॉवरफुली अटॅक करू शकतो, किंवा तो वे हा पॉवरफुल वे म्हणून आपण यूज करू शकतो. देन इट हेल्प इन दी एरियल फोटोग्रामेट्री और फोटोग्राफी. जनरली जर आपल्याला आता रिमोट सेन्सिंग इज वन ऑफ दी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फॉर दी सर्वेइंग पर्पज. म्हणजे आता आपण सर्वांना माहित असेल, गुगल मॅप सर्वजण मोबाईलमध्ये आहे का सर्वांच्या? पाहिलाय सर्वांनी गुगल मॅप. गुगल मॅपवर तुम्ही जर तुमच्या सिटीचं लोकेशन टाकलं तर तुम्हाला तुमचं रोड नेटवर्क दिसतं, तुमची फार्म दिसते, तुमचं गाव विलेज दिसतं. तर अशा गोष्टी आपण पाहतो की नाही सर्व. मग त्याचा कंट्रोल कुठं आहे? त्या इमेजेस कुठून तुम्हाला पाहायला मिळत आहेत सध्या? कोणाला माहित आहे? जीपीएस सॅटेलाइट थ्रू. गुड. असे काय सॅटेलाइट्स आपण स्पेस मध्ये सोडलेले आहेत की ते सॅटेलाइट काय करतायत, काही इंटरवलवरती आपल्या पृथ्वीचे फोटो घेतात. असे काय सॅटेलाइट्स आपण स्पेस मध्ये सोडलेले आहेत की जे वेगवेगळ्या पर्पज साठी आहेत. तर त्याच्यामधला असे काही सॅटेलाइट्स आहेत की ते पृथ्वीचे आपल्या फोटो घेतात, की जे फोटो आपल्याला आपल्या या गुगल मॅप वरती रिसेंट पाहायला मिळतात. की असं नाही की कितीतरी 4 वर्षापूर्वी घेतलेला फोटोग्राफ्सच आपण पाहतोय, असं नाहीये. ज्यावेळी अर्थ रोटेट होत असते त्यावेळी काही हावर्स मध्ये ते फोटो घेतलेला म्हणजे अपडेट आपल्याला पाहायला मिळतात पूर्णपणे रिसेंट. सो इन दिस वे आपण एअरक्राफ्ट वापरून किंवा हेलिकॉप्टर वापरून, हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्ट मध्ये कॅमेरा खालच्या बाजूला मशीनच्या कॅमेरा बसवून आपण एखाद्या पर्टिक्युलर एरियाची फोटोग्राफी ही करू शकतो, की ज्या फोटोग्राफीवरून आपण त्या एरियाचा सर्वे करू शकतो. जमिनीवरती न जाता, ग्राउंड वरती न जाता एखाद्या एरियाचा फोटो काढून एअरक्राफ्ट मधून त्या एरियाचा आपण काय करू शकतो, अनालिसिस करू शकतो, सर्वे करू शकतो. त्याला आपण सध्या रिमोट सेन्सिंग असं टेक्नॉलॉजी म्हणतो. रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी. रिमोट सेन्सिंग हा आपण आता 4th पार्ट चॅप्टरचा आपला थोडक्यात फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग एक पॉइंट आहे. तो पॉइंट आपण एका बघणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला रिमोट सेन्सिंग बद्दल डिटेल सांगेन. सो द फोटोग्राफी वी कॅन टेक or use the photography by using the aerial camera or aircraft. Got it? These are the advantages of airways. So now disadvantages. काही advantage आपण पाहिले एअरवेजचे, सिमिलर काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. इट इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह. व्हॉट इज मिनिंग ऑफ मोस्ट एक्सपेन्सिव्ह? जास्त महागडे. हा, आपल्याला एअरवेचं जे काय ट्रॅव्हल आहे ते परवडत नाही. बिकॉज वेन आय वॉज ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू दिल्ली, दॅट टाइम द चार्जेस फॉर पुणे टू दिल्ली वॉज 3,700 फॉर जायचे चार्जेस तेवढे होते, येताना मला त्याचे डबल चार्जेस पडले होते. कारण का मी खूप म्हणजे एमर्जन्सी मध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे मला चार्जेस. जर अगोदर आपण केलं तर कमीत कमी पुणे टू दिल्ली जर ट्रॅव्हल करायचं असेल एअरप्लेननी तर आपल्याला कमीत कमी 3,500 ते 4,000 तर इंडियन जे प्लेन आहेत त्या इंडियन प्लेनने तर आपल्याला तेवढे कमीत कमी चार्जेस भरावे लागतात. म्हणजे इट इज अ मोस्ट एक्सपेन्सिव्ह.
तेच जर आपण ट्रेनने गेलो तर आपण हार्डली 400 रुपये नाही तर 800 रुपयाच्या आतमध्ये कुठे जाऊ, 500-600 रुपयामध्ये आपण मुंबई दिल्ली ट्रेनने प्रवास करू शकेल. सो अशा पद्धतीनं एअरवे हा खूप असा एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे खूप खर्चिक आहे, आपल्याला ते ट्रॅव्हल आपल्याला परवडत नाहीये. देन कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज हाय फॉर द एअरपोर्ट अँड एअरक्राफ्ट. बरोबर आहे. एअरक्राफ्ट किंवा एरोप्लेन तयार करायचं म्हटल्यावर त्याची कॉस्ट जास्त आहे. टू व्हीलरची प्राइस किती आहे जनरली? Sorry, I don't. हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. हा 75,000 हा साधारणतः 1 लाखापर्यंत आहे. लाख. आता त्याचा जर आपण एअरक्राफ्टचा विचार केला, कोण आहे का असं की मी स्वतः एअरक्राफ्ट परचेस करू शकतो आपल्यामध्ये? नाही ना. म्हणजे इझिली आपण त्याचा विचारही करू शकत नाही. बसायचंच अजून लांब आहे आपला, तर विचारही आपण करू शकत नाही. सो द कॉस्ट ऑफ एअरक्राफ्ट और एअरोप्लेन किंवा construction cost of airport is high. So this is the disadvantage. Fuel consumption is high. बरोबर आहे. आपण म्हणतो जास्त सीसीचं इंजिन आहे, म्हणजेच काय, जितकं जास्त सीसीचं इंजिन तेवढं ऍव्हरेज कसं असेल, कमी असणार आहे. कारण का इंजिनचं वेट वाढलं, बॉडी पूर्णपणे तुमच्या व्हेकलचं वेट वाढलं की त्या व्हेकलला पुढच्या बाजूनं ड्राईव्ह करण्यासाठी त्या इंजिनला जास्त लोड लागतो, त्यासाठी फ्युएल कन्झम्पशन जास्त असणार आहे. मग त्याच पद्धतीनं जसं टू व्हीलरला 50, 40, 50, 60 ऍव्हरेज पडते, तेच तुमचं 4 व्हीलरला 12, 15, 18 किलोमीटर लिटर पर किलोमीटर असं ऍव्हरेज पडतंय. तेच एरोप्लेनला कमी असेल अजून. सो द फ्युएल कन्झम्पशन इज हाय. मेंटेनन्स कॉस्ट इज हाय फॉर द एअरक्राफ्ट. अगेन पार्ट एअरक्राफ्टची प्राइजेस खूप असेल, त्यामुळे त्याचा एक पार्ट जरी खराब झाला तर त्याची किंमत आपल्याला खूप मोजावी लागणार आहे. सो मेंटेनन्स कॉस्ट इज ऑल्सो हाय. ऍक्सिडेंट कॉजेस हाय लॉस, as we have discussed at the initial slide of the airway. Accident causes high loss. हाय लॉस म्हणजे आपण कोणी सापडत नाही, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? ऍक्सिडेंट जर झाला एअरवेचा तर काय होणार आहे, एअरप्लेन पण कुठे दिसणार नाही आणि त्याच्यामधले पॅसेंजरही कुठे दिसत नाहीत आपल्याला. 99%, एखाद्या पर्सेंट मध्ये मे बी काही होऊ शकतं. सो दीज आर दी डिसएडवांटेजेस. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Okay. Yes, sir. So now, next and last point of this unit is intelligent transportation system. आपण modes of transportation पाहिले, रेल्वे, ब्रिजेस, टनेल, वॉटरवे, एअरवे. सो दीज आर दी मेजर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आपण वापरतो. अजून याच्यापेक्षा जास्त कोणते वापरतो का? रोडवे अगोदर पाहिलाच होता आपण. ओके. सो या पद्धतीचे किंवा हे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आपण वापरतो आणि थोडक्यात प्रत्येकाचं मिनिंग काय, कशा पद्धतीचा असतो, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, हा पार्ट आपण मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन कव्हर केला. सो नाव इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. ओके. सो व्हॉट इन्क्लूड द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम? व्हॉट इज ITS? इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन system. Okay, so ITS is an emerging transportation system which is comprised of an advanced information and telecommunication network for users, roads and vehicles. ही एक अशी सिस्टम आहे, ITS इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम, ही एक अशी सिस्टम आहे की जी पीपल साठी, रोड युजर साठी किंवा व्हेकल साठी ऍडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन आपल्याला देत असते. व्हेन वी आर ड्रायव्हिंग, आपण ज्यावेळी ड्रायव्हिंग करत असेल किंवा ड्रायव्हिंग करत नसतानाही आपण एखादा ड्रायव्हिंगचा प्लान आपल्याला ड्रॉ करायचा असेल, त्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन ही इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम हेल्प करते. कशा पद्धतीनं? इलेक्ट्रॉनिकली करत असेल, कॉम्प्युटराइज सिस्टम न करत असेल
किंवा आणखी एखाद्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने करत असेल. मग ते कोणकोणत्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत किंवा कसं इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आपल्याला हेल्प करते. युजर म्हणजे आपण कोण, आपण वी ऑल, आपण सर्वजण युजर आहे. आपल्याला ही इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम यूज करायची आहे. कधी, ज्यावेळी आपण ड्रायव्हिंग करत असेल त्यावेळी, किंवा आपण व्हेकल्स यूज करत असेल, आपण रोडवरती असेल, ट्रेनमध्ये असेल, त्या केसमध्ये आपल्याला इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम कशी यूज करायची. सो ITS इज अन इमर्जिंग ट्रान्सपोर्टेशन सिस्टम विच इज कंप्राइज्ड ऑफ ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन, आपल्याला ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन अँड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क फॉर युजर्स, रोड्स अँड व्हेकल्स. रोडसाठी, युजरसाठी आणि व्हेकलसाठी. आता म्हणजेच काय, काय इन्फॉर्मेशन असेल, कोण सांगेल? आता कोणीतरी सांगितलं होतं GPS, बरोबर आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. मोबाईल मध्ये आपला GPS डिव्हाइस सॉफ्टवेअर आहे, म्हणजे एक ऍप आहे मोबाईल मध्ये. ते ऍप जर ऑन केलं आपण आणि त्याच्यामध्ये जर आपण ट्रॅव्हल करत असताना जर डेस्टिनेशन टाकले फ्रॉम पंढरपूर टू पुणे, तर आपल्याला काय दाखवलं जातं? रूट दाखवला जातो ना. Yes. Yes, sir. दिस इज द ऍडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर द युजर्स. आपल्यासाठी ती काय झाली? ऍडव्हान्स सिस्टम झाली. Advanced. म्हणजेच ती इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम मध्ये येते. हे अगोदर होती का? नव्हती. अगोदर काय करायचं आपण? व्हेकल्स वापरायचो, व्हेकल्सनी त्या डेस्टिनेशनला जो काय रोड असेल त्या रोडनी जायचो. पण आता काय केलं आपण? एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरायला लागलो की GPS. कुणाला विचारायची गरज नाही हा रस्ता कुठे जातो, बरोबर आहे ना. डायरेक्टली Yes, तुम्ही sir. काय करू शकता? स्टार्ट पॉइंट अँड एंड पॉइंट, तुम्हाला सगळ्यात शॉर्टेस्ट रूट हा गुगल मॅप वरती दिसतो. सो दॅट इज दी ऍडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन. कशातून मिळते? तर इलेक्ट्रॉनिकली, वायरलेस आहे ते, बरोबर आहे ना. Yes, sir. का केबल नेटवर्क लागते तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी? No. वायरलेस आहे. वायरलेस म्हणून ती इलेक्ट्रॉनिक्स नेटवर्क आहे. दॅट इज दी वन ऑफ द एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, सिग्नल, बरोबर आहे. ऑटोमॅटिक सिग्नल्स तुम्ही पाहिलेले आहेत सर्वांनी. क्रॉस करत असताना रोड किंवा सिटी मधून ट्रॅव्हल करत असताना सिग्नल सिस्टम सर्वांनी पाहिलेले आहे. Yes. Yes. किंवा तुम्ही मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास कुणी केलाय का? मुंबई लोकल ट्रेनचा जर ट्रॅव्हल केला असेल तर मुंबई लोकल ही पूर्णपणे सिग्नल सिस्टम वरती आहे. कोणीही तिथं ट्रेन एका पाठोपाठ एक ट्रेन असतात. फक्त 2 ट्रेनच्या ट्रॅव्हल मधला डिस्टन्स हा टाइम हा 3 मिनिटाचा असतो. कधी कुठून कोणची ट्रेन येणार आहे हे सगळं सिग्नल सिस्टम वरती डिपेंड आहे. सो दॅट इज दी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. किंवा तुम्ही रोडवे वरती असाल, तुम्ही पाहिलं असेल एखाद्या जंक्शन असेल रोडचं, त्या ठिकाणी तुम्हाला सिग्नल्स तुम्ही पाहिले असतील. ऑटोमॅटिक रेड, ग्रीन सिग्नल्स, येलो सिग्नल्स पाहिलेत ना सर्वांनी. Yes, sir. हा. Yes, sir. Yes, sir. सो दॅट इज दी टाइम डिपेंडंट सिस्टम. म्हणजे तुम्ही सिग्नल्स लावलेले आहेत. 52 मिनिटचं सिग्नल आहे. 52 मिनिटामध्ये तुमचा ग्रीनचा रेड होणार आहे, रेडचा येलो होणार आहे, आणि त्या बरोबर टाइम नुसार तुमच्या त्या डायरेक्शनच्या व्हेकल वे चेंज करून निघून जाणार आहेत. सो दॅट इज दी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. गेटिंग इट एव्हरीवन. किंवा काही ठिकाणी असे हे आता ऍप आहेत की ज्या ऍप थ्रू तुम्हाला एखाद्या एरियामध्ये जर ट्रॅफिक झाला असेल तर त्या ट्रॅफिकचा सिग्नल्स तुम्हाला मिळू शकतात. दॅट इज दी अगेन इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. ते आपण बघूया. पर्टिक्युलर एक स्लाइड आहे, त्या स्लाइड मध्ये त्याची इन्फॉर्मेशन आहे. सो दिस इज दी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन. सो ITS इज अ इंटिग्रेटेड ऍप्लिकेशन ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज युझिंग इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, कम्युनिकेशन अँड ऍडव्हान्स सेन्सर. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक्स वापरतो आपण GPS साठी. कॉम्प्युटराइज सिस्टम आहे कशासाठी? सिग्नलिंग साठी. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर दोन्ही आहे. कम्युनिकेशन, वायरलेस कम्युनिकेशन साठी सुद्धा कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर या दोन्ही ब्रँचेसचा उपयोग होऊ शकतो. आणि ऍडव्हान्स सेन्सर, काही सेन्सर थ्रू काय होतंय तुमचं
ट्रॅव्हलिंगचं पाथ चेंज होतात. सो इन दिस वे वी कॅन यूज दिस इंटिग्रेटेड और intelligent transportation system. So this application provides travelers with important information while improving the safety and efficiency of the transportation system. मग याच्यामुळे आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते की ज्याच्यामध्ये आपण सेफली राहू शकतो, सेफली ट्रॅव्हल करू शकतो. सिग्नल्स आहेत, पुढे टोल नाका आहे, किंवा जीपीएसने आपण कुठल्या चुकीच्या डायरेक्शनला चाललो असेल तर आपल्याला ते डायरेक्शन समजेल. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय होते त्याची इन्फॉर्मेशन मिळते. सो दिस ITS improves safety and efficiency of the transportation system. Okay, getting it? So here written information and communication technology. Peoples म्हणजे आपण सर्वजण युजर्स आले, व्हेकल्स, रोड्स. सो याची आपल्याला हे सगळे एकमेकावरती डिपेंड्स आहेत, बरोबर ना? Yes, sir. हा, रोड्स, व्हेकल्स आणि पीपल. आपण व्हेकल्स घेऊन आपण रोडवरती ट्रॅव्हल करतो आणि ते कोण ऑपरेट करते तर पीपल ऑपरेट करते. सो याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला जी काय सॉफ्टवेअर बेसिसवरती किंवा जी काय कम्युनिकेशन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बेसिसवरती किंवा सेन्सर बेसिसवरती मिळते त्याला आपण ITS असं म्हणतो. गॉट इट? Yes, sir. ओके. सो व्हॉट कम्स अंडर द ITS? कोणकोणते कंपोनंट आहेत ITS म्हणजे कोणकोणती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते? ITS मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. कोणकोणती इन्फॉर्मेशन मिळते? सो that advanced public transportation system, APTS, advanced public transportation system. Second, advanced traffic management system. Third, electronic toll collection system. And fourth is vehicle information and collection system. बघा, म्हणजेच ऍडव्हान्स पद्धतीनं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम ITS मध्ये येते. ऍडव्हान्स पद्धतीनं ट्रॅफिक मॅनेजमेंट म्हणजे ट्रॅफिक कुठे जास्त आहे, कमी आहे, ते मॅनेज कसं करायला पाहिजे याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, किंवा आपण कोणत्या डायरेक्शनला डायव्हर्ट व्हायला पाहिजे. टोल कलेक्शन, इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन बघितले सर्वांनी? फास्टॅग आता माहित आहे ना सर्वांना? Yes, sir. हा, बघूया आपण, पुढे स्लाइड आहे त्याची, त्या स्लाइड मध्ये बघू. आणि व्हेकल इन्फॉर्मेशन अँड कलेक्शन म्हणजे तुमची व्हेकल जीपीएस जर ट्रॅक केलं तर तुम्ही कुठं आहात, कोणत्या लोकेशनला आहात, कुठून किती डिस्टन्स तुम्हाला अजून पुढे ट्रॅव्हल करायचं आहे, किंवा बॅक डिस्टन्स पासून आपण किती डिस्टन्स, अशा पद्धतीची सर्व काही व्हेकलची इन्फॉर्मेशन. किंवा एखाद्या व्हेकल मध्ये जर जीपीएस असेल तर ते व्हेकल सध्या त्या जीपीएस डिव्हाइसला ट्रॅक करून ती व्हेकल कुठे आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. किंवा आपण आज पाहतोच आपलं पोलीस जे काय सिस्टम आहे ते सिस्टम सुद्धा ह्याचा यूज करून आज बरेचसे आपले आपण म्हणतो की आरोपी इथे सापडला तिथे सापडला, त्याचं पण या डिव्हाइसनी आपण काय करू शकतो, व्हेकलचे लोकेशन फाइंड आउट करू शकतो. ओके. Okay, so we'll see one by one. So advanced public transportation system. पहिली सी सिस्टम आहे इंटेलिजन्स ट्रान्सपोर्टेशन सिस्टम मधली, ITS मधली ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. सो व्हॉट, त्याच्यामध्ये काय येतंय बघा, आता इमेज पहा. बस आहे, सॅटेलाइट आहे, कॉम्प्युटर आहे, सिग्नल्स मिळतात. म्हणजेच जीपीएस टेक्नॉलॉजी ही या ठिकाणी यूज करू शकतो. नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी आपण यूज करू शकतो. सो वी विल रीड फर्स्ट अँड देन वी विल अगेन डिस्कस. सो ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आर दोज सिस्टम अँड टेक्नॉलॉजीज दॅट हेल्प्स टू इम्प्रूव्ह ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस. की हा जो कंपोनंट आहे किंवा ही जी टेक्नॉलॉजी आहे ITS मधली पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम is a technology that helps to improve transport services. म्हणजे आपण ट्रान्सपोर्ट करत असताना ज्या काही सर्व्हिसेस आपल्याला गरजेच्या आहेत त्या सर्व्हिसेसची इन्फॉर्मेशन द्यायची मदत या सिस्टमद्वारे होते. सो युजिंग सॅटेलाइट नेव्हिगेशन, ॲज वी हॅव डिस्कस, आपण डिस्कस केलं की जीपीएस आहे
आपल्याजवळ डीपीएस असेल तर आपण जीपीएसनी रूट प्लॅन करू शकतो आणि ज्या रूटवरती आपल्याला ड्राईव्ह करायचं आहे त्या रूटनी आपण काय करू शकतो, फर्स्ट डेस्टिनेशन टू लास्ट डेस्टिनेशन एक रूट ठरवून किती वेळ लागेल, किती डिस्टन्स आहे, हे सर्व आपल्याला नेव्हिगेट करता येतं. सॅटेलाइट नेव्हिगेशन म्हणजे इन्फॉर्मेशन कुठून मिळते आपल्याला, सॅटेलाइट कडूनच. कारण का आपल्या व्हेकल्स वरती किंवा जी काय आपल्या पृथ्वीवरती ग्राउंड वरती मुवमेंट होत आहे त्याचं ऑब्झर्वेशन कोण करते, कुठं ऑब्झर्वेशन होत आहे, सॅटेलाइट मध्ये. सॅटेलाइट मध्ये आपलं ऑब्झर्वेशन होत आहे. तुमची व्हेकल सध्या कोणत्या लोकेशनला आहे, मग तुम्ही जो ट्रॅक दिलेला आहे तो ट्रॅक किती डिस्टन्स वरती आहे, समजा पुणे टू पंढरपूर टू पुणे. सो यू हॅव टू ट्रॅव्हल पंढरपूर टू पुणे. देन त्यावेळी काय होणार आहे तुमचं, मग तुम्ही ज्यावेळी स्टार्ट केलं पंढरपूरहून ट्रॅव्हल व्हायला आणि पुण्याला पोहोचायचं असेल तर तुम्हाला किती डिस्टन्स आहे 2 पॉइंट मधलं हे इनिशियली दाखवलं जाईल. आणि ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हल करत असाल त्यावेळी तुम्हाला नेव्हिगेशनचा आरो दाखवला जाईल. यू हॅव टू गो बाय दिस वे. आणि त्याचं सगळं नियोजन कंट्रोल कुठं आहे तुमचं, सॅटेलाइट. सॅटेलाइट वरून ते पूर्णपणे दिसतंय की तुम्ही कुठे पोहोचला. वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम, बरोबर आहे. जीपीएस डिव्हाइस असेल तर जीपीएस डिव्हाइसनी अदर जीपीएस डिव्हाइस एखाद्या व्हेकल्स असेल तर तुम्ही 2 व्हेकल्स एकमेकापासून किती डिस्टन्स वरती आहात त्याचंही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. किंवा वायरलेस कम्युनिकेशन, जर तुमच्याकडं वायरलेस कम्युनिकेशनसाठी अवेलेबल असणारे जर काही इन्स्ट्रुमेंट असतील तर त्याच्यावरून तुम्ही ट्रॅव्हल करत असताना तुमचे लोकेशन्स एकमेकांना सांगू शकता किंवा या लोकेशन वरती ही व्हेकल्स आहे अँड वी हॅव टू अरेस्ट दिस, ऑर की तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकेल, वायरलेस इन्फॉर्मेशन. Other devices so that passengers are able to get more information on timing. For example, buses and carpooling services. म्हणजे तुम्ही एखाद्या स्टेशनला उभा आहात, बस स्टेशनला, आणि तुम्हाला त्या बसमध्ये जीपीएस डिव्हाइस आहे, तुमच्याकडे जीपीएस डिव्हाइस आहे आणि तुम्हाला त्या बसचा नंबर माहित आहे. अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता, त्या बसला ट्रॅक करू शकता. आपल्याला या वेळी निघायचं आहे, ही बस या इथपर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचेल, किती टाइम लागेल त्या बसला, जर त्या बसमध्ये जीपीएस डिव्हाइस असेल तर. सो बाय दिस वे वी कॅन यूज दी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. आणि ही सिस्टम सध्या आपण चांगल्या पद्धतीनं या ट्रान्सपोर्टेशन मध्ये यूज करायला लागलेलो आहे. सिग्नल तर सर्वांना माहित झालेत, जीपीएस सर्वांना, नेव्हिगेशन सर्वांना माहित झाले. किंवा आता जी मी सांगितलं की जीपीएस थ्रू तुमच्या डिव्हाइस आणि बस मधला डिव्हाइस, या दोघांच्या डिव्हाइस थ्रू तुम्ही बसला ट्रॅक करू शकता आणि बस सध्या कोणत्या ठिकाणी किती डिस्टन्स वरती तुमच्यापासून आहे आणि किती टाइम लागेल याचंही ट्रॅकिंग तुम्हाला समजू शकेल. सो इन दिस वे this is the advanced public transportation system. So the goal of APTS is to provide more information to public to make effective decision and to increase the traveler convenience. बरोबर आहे. तुम्हाला कन्व्हिनियन्स, ट्रॅव्हलिंग हे तुम्हाला कन्व्हिनियन्स होण्यासाठी तुम्ही काय करू शकता, या सिस्टमचा यूज करू शकता. म्हणजे पब्लिकला जी काही इन्फॉर्मेशन गरजेची आहे रिलेटेड टू ट्रान्सपोर्टेशन, दॅट इन्फॉर्मेशन you will get from this system, ITS. Got it, everyone? Yes, sir. Then next is the traffic management system. Traffic management system. Okay. So if you see the picture, काय तुम्ही थिंक करू शकताय, या ठिकाणी काय दिसतात तुम्हाला, सिग्नल्स दिसतात. या ठिकाणी काय दिसतंय, सिग्नल्स आहेत. या ठिकाणी सडन ब्रेक लावल्यामुळे काय झालेलं आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे. इग्नोरिंग दी सिग्नल इग्नोर केलेले आहेत म्हणून ऍक्सिडेंट झालेला आहे. मग ह्या इमेजेस जर पाहिल्या तर याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की ट्रॅफिकचं मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. जे ऍक्सिडेंटचं प्रमाण आपण वारंवार जे आपण
पाहतोय याला रिस्पॉन्सिबल कोण आहे तर मॅनेजमेंट. हाऊ वी कॅन मॅनेज दी ट्रान्सपोर्टेशन. मग याला जर आपण एखाद्या सिस्टमनं जर ट्रॅक केलं प्रत्येक गोष्टीला तर आपल्याला ते ट्रॅफिकचं मॅनेजमेंट होण्यासाठी मदत होईल. सो वी सी what is this advanced traffic management system. The monitor the flow of traffic, appropriate decision in the timely manner. बघा, जर ही सिस्टम आपण यूज केली ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, ITS मधली जर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम यूज केली तर आपल्याला काय करता येईल, appropriate decision in the timely manner related to flow of traffic. एखाद्या एरियामध्ये ट्रॅफिक किती आहे किंवा फ्लो ऑफ ट्रॉपिक वरून आपण डिसिजन घेऊ शकेल की आपल्याला या ठिकाणी पोहोचायला किती वेळ लागेल किंवा आपल्याला रूट चेंज करावा लागेल का, इफ वी हॅव टू अवॉइड दिस ट्रॅफिक कंजेशन. एखाद्या ठिकाणी खूप ट्रॅफिक असतं, आपण पाहतो जनरली पुण्यामध्ये खूप इतकं ट्रॅफिक असतं की 20 मिनिटाचं किंवा 5 किलोमीटरचं अंतर सुद्धा एक दीड तास लागतो कव्हर करायला. सो दिस इज दी व्हेरी बॅड कंजेशन इन दी ट्रॅफिक. मग त्या केसमध्ये आपल्याला काही डिसिजन्स घ्यायला पाहिजेत की वेदर वी हॅव टू चेंज द रूट किंवा त्या एरियामध्ये किती ट्रॅफिक आहे याची इन्फॉर्मेशन तर ऍटलिस्ट मिळते आपल्याला. सो दॅट इज द ट्रॅफिक मॅनेजमेंट. देन एम्प्लॉयज इन द एक्सपेन्सिव्ह डिटेक्टर कॅमेराज अँड कम्युनिकेशन सिस्टम टू द कंट्रोल ऑफ द फ्लो ऑफ द ट्रॅफिक. एम्प्लॉईज इन दी एक्सपेन्सिव्ह डिटेक्टर कॅमेराज म्हणजे कॅमेराज किंवा डिटेक्टर अशा ठिकाणी बसवलेले असतात. हा दिसतोय तुम्हाला कॅमेरा, की या हा कॅमेरा जर तुमच्या ऑनलाईनशी लिंक केला असेल तर या ठिकाणी या स्पॉटला किती ट्रॅफिक आहे ते तुम्ही ऑनलाईन तुमच्या व्हेकल्स मध्ये बसून बघू शकता. कम्युनिकेशन सिस्टम. सो इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम इज अ ऑनलाईन सिस्टम. ही खूप ऑनलाईन आहे की तुम्हाला त्या लोकेशनलाच गेल्यानंतर ते दिसेल असं नाही. ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी किती ट्रॅफिक झालेला आहे, एखाद्या ठिकाणी किती पोहोचायला वेळ लागेल, अशा बऱ्याचशा गोष्टी कम्युनिकेशन किंवा नेटवर्कनी तुम्हाला समजू शकतात. देन ऑप्टिमाइज सिग्नल टायमिंग ऑन दी मेजर आर्टेरियल्स. म्हणजे काही आर्टेरियल्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला धमन्या म्हणतो, म्हणजेच रोड नेटवर्क. थोडक्यात रोड हे आर्टेरियल सारखे आहेत. आपल्या शरीरामध्ये ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हेन्स आहेत त्या व्हेन्स जशा ऍक्ट होतात तसं रोड नेटवर्क ऍक्ट होत असतं, एकमेकाला जाऊन कनेक्ट झालेले असतात. बरोबर आहे ना. रोड हे एकमेकाला जाऊन कनेक्ट झालेले असतात. तसंच आपल्या शरीरातल्या ज्या काही व्हेन्स आहेत ब्लड सप्लाय करणाऱ्या त्याही एकमेकाला कुठे कुठे अशा सप्लाय करत कनेक्ट झालेल्या असतात. मग त्याच्यामुळं काय होत असतं, या रोड नेटवर्कमुळं आपल्याला सिग्नलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ड्राईव्ह करताय पण पुढच्यानं जर सिग्नल चेक नाही केला तर काय होणार आहे, या ठिकाणी आपण पाहिलं ऍक्सिडेंट. सो signaling system is a very important for the traffic management. So in the traffic management system या advanced जी काही तुमची ही इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आहे याच्यामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट सिस्टम आहे त्यातली, की ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डिसिजन घेऊ शकतो ट्रॅफिक जर असेल तर, किंवा कम्युनिकेशन किंवा कॅमेराजनं आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो की या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन सध्या किती आहे, किती वेळ लागेल, किंवा सिग्नलने आपण काय करू शकतो, पर्टिक्युलर जायचा एखादा वे असेल तर त्या वेने आपण पर्टिक्युलर टाइमला जाऊ शकतो. जर सिग्नल नसेल तर व्हॉट विल हॅपन, काय होईल व सिग्नल नसतील तर, फर्स्ट थिंग एकाच डायरेक्शन येणाऱ्या व्हेकल सारख्या पास होत जातील. बरोबर आहे ना. Yes. तुम्हाला कोण जाऊच देणार नाही पुढे सिग्नल नसेल तर. दुसरी गोष्ट, Traffic jam. ट्रॅफिक जाम होईल, म्हणजे एक्स डायरेक्शन येणारा पण तिकडूनच येतोय, वाय डायरेक्शन पण येणारा येतोय, झेड डायरेक्शन येणारा कुठून कोणी पण येतंय आणि त्याच्यावरती कंट्रोलच नाहीये ट्रॅफिकचा म्हणजे मॅनेजमेंटचा, किंवा ऍक्सिडेंटचं प्रमाण होणार आहे. बरोबर आहे ना. सो या सर्व गोष्टी
चा विचार करता तर आपल्याला ट्रॅफिकचं मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे आणि ते जर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम यूज करायचं म्हटलं तर करून जर ते मॅनेज करायचं म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला? सिग्नल्स. व्हेरी इम्पॉर्टंट. सिग्नल्सनी आपण भरपूर काही मॅनेज करू शकतो. ट्रॅफिकचं मॅनेजमेंट सिग्नल करू शकतात. गॉट इट एव्हरीवन? दिस Yes, sir. सेकंड सिस्टम ट्रॅफिक मॅनेजमेंट. फर्स्ट सिस्टम पाहिली आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम, म्हणजे पब्लिकला किंवा युजरला काय काय माहिती मिळू शकते हे आपण पहिल्यामध्ये पाहिलं. दुसऱ्यामध्ये आपण काय पाहतोय? ट्रॅफिक मॅनेजमेंट, म्हणजे ट्रॅफिकचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. ट्रॅफिकचं कंजेशन न होऊ देणे किंवा ट्रॅफिक आपण म्हणतो ट्रॅफिक जाम झालंय हे न होऊ द्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, त्याच्यातून कोणती इन्फॉर्मेशन मिळते, तर ही इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला. थर्ड इज द इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन सिस्टम. Electronics toll collection system. So nowadays government has decided every four-wheeler must have FASTag. बरोबर आहे ना? माहित आहे का? Yes, sir. हा, तर ज्यांच्याकडे व्हेकल असेल घरी त्यांना पटकन माहित असेल, पण व्हेकल नसेल फोर व्हीलर त्यांना फास्टॅग म्हणजे काय माहित नसेल. पण आणि जर तुम्ही थोडं अभ्यासू असाल तर तुम्हाला ते माहित असेल, कारण का हे न्यूज चॅनलला येत होतं फास्टॅग कंपल्सरी आहे. मग टोल आता जिथं जिथं टोल आहेत, म्हणजे टोल जंक्शन जिथं जिथं आहे आपण पाहतो हायवेवरती पुढे टोल प्लाझा आहे, 500 मीटर वरती टोल प्लाझा आहे, असं आपण पाहिलेलं आहे. मग त्या ठिकाणी आता इलेक्ट्रॉनिक सिस्टम केलेली आहे. डायरेक्ट स्कॅन होणार तुमच्या इथं. बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी फास्टॅग आहे आणि मग या ठिकाणी हा कॅमेरा आहे, ट्रॅफिक मॉनिटरिंग कॅमेरा. तुमचा टोल प्लाझा असतो, त्या टोल प्लाझाच्या ठिकाणी ट्रॅफिक मॉनिटरिंगचा कॅमेरा असतो. तो कॅमेरा काय करतो? डायरेक्ट तुमच्या कार मधला पुढे काचेवरती लावलेला जो काय फास्टॅग आहे तो फास्टॅग स्कॅन करतो. फास्टॅग स्कॅन केलं की फास्टॅग याला तुमचा सेन्सर जोडलेला आहे, ट्रॅफिक गेट इथं आहे. हे ट्रॅफिक गेट काय करतंय? ऑटोमॅटिक ओपन होत. म्हणजे कॅमेऱ्यानं स्कॅन केलं, तुमची कार समोर दिसते, कार स्कॅन झाली की तुमच्या अकाउंट मधून ऑटोमॅटिक त्याचा पैसे जातात आणि काय होतंय? ट्रॅफिकचं गेट ओपन होत आहे. मग हे कशासाठी केलेलं आहे हो? अगोदर टोल आपण तिथे उभा राहून गाडी घेत होतो त्यावेळी काय कमी पैसे घेत होते, कारण आता जास्त पैसे घेतात असं आहे का? नाहीये. का केलेलं आहे हे? Traffic होणे म्हणून. गुड गुड गुड. टोल नाक्यावर ट्रॅफिक होईल. आपण पाहिलंय टोल नाक्यावरती 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत टोलसाठी व्हेकल्स उभे असलेला तुम्ही सर्वांनी पाहिले असतील. पाहिलेत ना? Yes, sir. हा. Yes, sir. तो ट्रॅफिकचं आपल्याला ते ट्रॅफिक जाम होऊ नये किंवा ट्रॅफिक कंजेशन होऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे? ऑटोमॅटिक स्कॅन होते. थोडी व्हेकल स्लो केली आणि त्या बरोबर कॅमेराच्या पोझिशन मध्ये आली की तुमचा कारचं जे काय फास्टॅग लावलंय तो स्कॅन झाला की ऑटोमॅटिक गेट ओपन होत आहे. यू कॅन गो. जोपर्यंत पुढची व्हेकल त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत ते गेट ओपन राहतं. सो इन दिस वे इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन सिस्टम आहे की नाही इंटेलिजन्स सिस्टम? Yes, sir. So here ETC, electronic toll collection, is a system by which the driver can pay toll without having a stop at the toll booth. बरोबर आहे ना? टोल बूथ वरती स्टॉप न घेता ड्रायव्हर टोल भरू शकतो आणि व्हेकल्स पास होऊ शकते. दॅट इज द ETC, इलेक्ट्रॉनिक्स टोल collection. Then the collection of fees is performed electronically by way of equipment installed in the vehicle and sensor of the toll location. मी सांगितलं की टोल लोकेशनला सेन्सर आहेत, कॅमेरानी स्कॅन होतं, ते त्याचं ते सेन्सर सिस्टीमला कॅमेरा कनेक्ट आहे. ऑटोमॅटिक पैसे मिळाले की तुमचा हा जे काय गेट आहे ट्रॅफिक मधलं ते ओपन होतं आणि तुम्ही जाऊ शकता. म्हणजे सेन्सरनी स्कॅन झाल्यानंतर मग हे कसं इलेक्ट्रॉनिकली होतंय ना? इलेक्ट्रॉनिकली Yes, sir. का कोण पर्सन आहे त्याच्याकडे काहीतरी मशीन आहे, तो जाऊन कारपाशी मशीन धरतोय असं आहे का? नाहीये. डायरेक्ट बरोबर अशा ठिकाणी डिव्हाइस बसवलेला आहे, कॅमेरा बसवलेला आहे की तुमच्या व्हेकलला बरोबर कॅच करतो आणि
त्याच्यावरती असलेला कोड आहे तो कोड स्कॅन करून ऑटोमॅटिकली टोलची फी वसूल होते. So ETC is based on vehicle roadside communication system. So electronic toll collection is based on vehicle roadside communication system. म्हणजे ही एक कम्युनिकेशन सिस्टमच आहे. आता तुमच्या व्हेकलला प्रत्येक व्हेकलला काही दिवसांनी GPS डिव्हाइस पण कंपल्सरी येणार आहे. आता टोल कसा कलेक्ट होणार आहे तुम्ही ऐकलं का? नवीन एक टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे. कुणी ऐकलं का? तुम्ही टोल किती भरायचा? याच्या अगोदर कसं व्हायचं? तुम्ही 2 किलोमीटर जरी ट्रॅव्हल करून टोलच्या ठिकाणी गेला तरी पण तेवढाच टोल, आणि 100 किलोमीटर ट्रॅव्हल करत असला त्या रोडवरून आला असला तरी तेवढाच टोल. होतं की नाही असं अगोदर? Yes, sir. हा, म्हणजे तुम्ही समजा मोहोळ सोलापूर, तर बऱ्याच जणांना माहित असेल, जे ह्या एरियातले नाहीत त्यांना माहित नसेल. मोहोळ सोलापूर जो काय हायवे पंढरपूरहून जाताना आहे, तर मध्ये एक टोल प्लाझा आहे. जर मोहोळ मधून निघाला किंवा एखादा इंदापूर मधून टेंभुर्णी मधून आला असेल पुणे हायवेने, त्यालाही तेवढाच भरावा लागतोय तिथून तिथपर्यंत, आणि मोहोळ मधून गेलेल्या व्यक्तीला पण तेवढाच भरावा लागतोय. मग तुम्ही कमी अंतर जर त्या रोडवरून चालला असेल तर जास्त टोल का भरायचा? मग आता गव्हर्नमेंटनी तुमच्या कारमध्ये कंपल्सरी GPS इन्स्टॉल करायचं ठरवलेलं आहे. म्हणजेच तुम्ही त्या रोडवरती किती आवर्स चालला त्याच्यावरून तुम्हाला, किंवा किती किलोमीटर तो रोड तुम्ही वापरला त्याच्यावरून तुम्हाला टोल भरायचा सध्या. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आता येते. फास्टॅग तर राहणारच आहे, पण हाऊ मच टाइम यू हॅव ट्रॅव्हल, हाऊ मच किलोमीटर यू हॅव ट्रॅव्हल ऑन दॅट पर्टिक्युलर रोड, डिपेंड अपॉन दॅट यू हॅव टू पे दी टोल नाव. गॉट इट? सगळ्यांना आलं लक्षात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम? आवाज येतोय माझा?